जय शिवराय अत्यंत दुःखित करणारे आज आदरणीय महाराष्ट्र राज्याचे नेते, पुणे जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांचं निधन झाले ही वार्ता कळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. माझा आणि त्यांचा गेले 25 वर्षाचा अतिशय जवळचा संबंध राहिलेला आहे. अशा पद्धतीने मृत्यू होईल असं केव्हाही आणि कधीही कोणाला वाटलं नाही. अविश्वसनीय गोष्ट कानावर आली. अतीव दुःख झाले महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेला. पवार परिवार ही शोककळा आहे आणि अजितदादा पवार केवळ एका पक्षाचे नव्हते तर ते सर्वांचे मित्र होते. एक धाडसी, कर्तृत्ववान, कामामध्ये दिलेला शब्द पाळणारे, कधी रागवणारे पण तेवढे जवळ घेणारे, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रातून हरपलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुका चालू आहे आणि ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठायचं आणि बाहेर पडायचं. विमानामध्ये बसल्यानंतर त्या विमान क्रॅश झाला. त्याच्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला. त्या 6 मध्ये आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके अजितदादा पवार देखील आपल्याला सोडून गेले. मी तालुक्यातल्या माझ्या सर्व पक्षीय लोकांना आवाहन करतो की जरी तुमची निवडणूक असेल पण तो आपला नेता गेलाय. सर्व पक्षाच्या फिरणाऱ्या ज्या प्रचाराच्या गाड्या आहेत, लाऊडस्पीकरच्या ज्या गाड्या आहेत, त्या गाड्या आपण तातडीने आजच्या दिवस थांबवूयात. ज्या सभा ह्या तालुक्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या असतील किंवा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या लोकांच्या असतील त्या सगळ्या सभासुद्धा तात्काळ थांबवाव्यात. अशा पद्धतीची नम्र विनंती मी सर्व माझ्या असलेल्या सहकाऱ्यांना, माझ्या बंधू भगिनींना करतो, माझ्या उमेदवारांना करतो, सर्व पक्षांच्या. आपण मानवतेच्या दृष्टीने अतिशय शांततेने आज त्यांना मानवंदना दिली पाहिजे ही आपल्या सर्वांची भावना आहे. उद्या शिवजयंती खरं तर येथे 19 तारखेला आणि अजितदादा नसणार आहे. ही अतिशय बरोबर आता माझ्या मनाला लागलेली आहे. शरद पवार साहेबांना देखील सुद्धा या वयामध्ये आम्हाला धक्का आहे. आमच्या सुमित्रताईंना हा धक्का आहे. महाराष्ट्राचं मोठं स्वप्न पाहणारा मोठा नेता आपल्यातून निघून गेला, त्याचं फार मोठं दुःख आहे. मी शिवनेरीचा आमदार या नात्याने आदरणीय अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर जी शोककळा पसरलेली आहे, मी जगन्य त्या परमेश्वराला प्रार्थना करतो, हे परमेश्वरा दया घाला. आमच्या लाडक्या अजितदादाच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे आणि पवार कुटुंबामध्ये हे धैर्य, हे त्यांच्या झालं जे दुःख आहे त्या दुःखाला खरं तर सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी अशा पद्धतीची सद्भावना व्यक्त करतो आणि त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो. ओम शांती, ओम शांती.